नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. उन्हाच्या झळा आता चांगल्याच जाणवत आहेत. पुढचे 3-3.5 महिने सुद्धा कडक उन्हाचे असणार आहेत. सध्या ऊसाचं पीक, मग ते खोडवा असो किंवा सुरू ऊस, दोन्ही जवळपास फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहेत. पण जास्त उन्हामुळे ऊसाला फुटवे कमी फुटतात, उत्पादन कमी मिळतं आणि उतारा कमी होतो. एकूणच सगळा परिणाम आपल्या उत्पन्नावर होतो. त्यामुळे आपण ऊसाची काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी आज आपण सेंद्रिय आणि कमी खर्चाचे उपाय कोणते आहेत हे जाणून घेणार आहोत. यावेळी आपल्या मनात आपसुकच प्रश्न पडतो, तो म्हणजे ऊन वाढलं की उत्पादन कसं बरं कमी होतं. याचं विज्ञान आधीपासून समजून घेऊयात. जेव्हा ऊन वाढतं तेव्हा जमिनीचं तापमानही वाढतं. त्यामुळे जमिनीतला ओलावा, सूक्ष्म जीवाणू कमी होऊन माती कडक व्हायला लागते आणि या सगळ्यामुळे ऊसाच्या मुळांची, विशेषतः पांढऱ्या मुळांची वाढ कमी होते. आणि ही पांढरी मुळं पिकाला अन्नद्रव्य आणि पाणी देत असतात. आता पांढरी मुळं जर कमी झाली तर पिकाला अन्न पाणी सुद्धा कमी मिळतं. त्यामुळे अर्थातच ऊसाला फुटवे कमी फुटतात आणि अन्नद्रव्य मिळत नाही, म्हणून उताराही कमी मिळतो. याशिवाय ऊसाला जेव्हा पाण्याचा ताण पडतो तेव्हा त्याच्यावर किडीचा प्रादुर्भावही लवकर होतो. अशा सगळ्या कारणांमुळे आपल्या ऊसाचं उत्पादन कमी होतं. मग हा प्रॉब्लेम कसा फिक्स करायचा बरं? हे बघा, प्रॉब्लेमचं मूळ आहे जमीन तापते आणि मुळांची वाढ होत नाही. त्यामुळे आपल्याला आता या दोन गोष्टींवर फोकस करायचा आहे. त्यातल्या जमिनीच्या तापमानासाठी आपल्याला पाचटाचं आच्छादन करायचंय. पाचट का? तर पाचटामुळे जमिनीचा आणि उन्हाचा डायरेक्ट संपर्क येत नाही. त्यामुळे जमीन लवकर तापत नाही आणि जमिनीतला ओलावा सुद्धा टिकून राहतो. पण तुम्ही म्हणाल पुन्हा पाचटाचं आच्छादन करायचं. आता जर तुम्ही खोडवा ठेवताना किंवा सुरू ऊसाच्या लागवडीच्या वेळेला पाचटाचं आच्छादन केलं असेल तर तुम्हाला आता आच्छादनाची फार गरज नाहीये. पण जर आच्छादन केलेलं नसेल तर कोणतंही सेंद्रिय आच्छादन ऊसामध्ये करता येतं. आता गहू काढलाय तर गव्हाच्या काडाचं आच्छादन करता येतं किंवा तुरीच्या पराठ्याचंही आच्छादन केलेलं चालतं. एवढंच काय, तर कोणत्याही पालापाचोळ्याचं आच्छादन आपण ऊसामध्ये करू शकतो. जमिनीच्या तापमानासाठीचा उपाय तर झाला. आधा काम हुआ पर आधा काम बाकी है. काय बाकी आहे? तर आपल्याला ऊसाच्या वाढीसाठी, फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी उपाय करायचे आहेत. यासाठी जमिनीतले सूक्ष्म जीवाणू वाढवायचे आहेत. आता फुटव्यांची संख्या आणि जमिनीतल्या सूक्ष्म जीवाणूंचं एक समीकरण असतं. जर मातीमध्ये सूक्ष्म जीवाणू कमी असतील तर जमिनीची सुपीकता कमी होते, अन्नद्रव्य कमी उपलब्ध होतात, सेंद्रिय कर्ब कमी होतो, मातीचा भुसभुशीतपणा पण कमी होतो आणि माती कडक होऊन जाते. पण यामुळे होतं काय, तर ऊसाच्या मुळांची संख्या कमी होते, फुटवे कमी होतात आणि उत्पादन कमी होतं. आणि तुम्ही म्हणाल हे सूक्ष्म जीवाणू कसे वाढवायचे बरं? तर यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट इथले वैज्ञानिक अधिकारी डॉक्टर समाधान सुरवसे यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण जमिनीतले सूक्ष्म जीवाणू वाढवण्यासाठी काही फवारण्या करू शकतो. त्या कोणत्या ते पण पटकन समजून घेऊया. पहिलं आहे ह्युमिक ऍसिड. हे तुम्हाला जवळपासच्या कृषी केंद्रात मिळून जाईल. किंवा दुसरं ॲसिटोबॅक्टर. या जैविक खताची अळवणी करायची. 1 एकरसाठी 1 लिटर ह्युमिक ऍसिड किंवा ॲसिटोबॅक्टर प्रति 200 लिटर पाणी या प्रमाणात मिसळून त्याची अळवणी करायची. याशिवाय वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे वसंत ऊर्जा हे जैविक संजीवक 5 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी केल्यावर चांगले परिणाम मिळतात. या फवारण्यांमुळे जमिनीतले सूक्ष्म जीवाणू वाढतात, सेंद्रिय कर्ब वाढतो, अन्नद्रव्य वाढतात, जमिनीची सुपीकता वाढते आणि या सगळ्यांमुळे मुळांची वाढ चांगली होते आणि पिकाला भरपूर फुटवे फुटतात. अशा प्रकारे तुम्ही जमिनीचं तापमान आणि सूक्ष्म जीवाणूंचं प्रमाण वाढवून ऊसाचं उत्पादन वाचवू शकतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.